एखाद्या गावामध्ये महिला सरपंच असेल तर अनेकदा त्या महिला सरपंचाचा पती प्रतिसरपंच झाल्याचं आपण पाहिलंय। सरपंच पत्नीच्या जागी कार्यक्रमांना हजेरी लावणं, भाषण ठोकणं हे प्रतिसरपंच बनून महिला सरपंचाचा पती करत असतो। मात्र इकडे रायगडमध्ये तर चक्क आमदाराचा पुतण्याच प्रति आमदार झाल्याचं पाहायला मिळालं। आमदाराऐवजी आमदार पुतण्याने सरकारी कार्यशाळेला हजेरी लावली आणि भाषण ठोकून थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच मार्गदर्शन केलं आणि त्यावरून आता या आमदारावर टीकेची झोड उठली आहे। रायगडमधला आमदार कोण आणि नेमकं काय झालं बघूया सविस्तर। आमदाराचा पुतण्यात झाला प्रति आमदार। सरकारी कार्यक्रमात आमदाराऐवजी पुतण्यानं ठोकलं भाषण। आमदार थोरवेंच्या पुतण्याकडून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन। ही दृश्य आहेत रायगड जिल्ह्यातील कर्जत मधल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कार्यशाळेची। आता या कार्यशाळेला उपस्थित राहून स्थानिक आमदारांनी मार्गदर्शन करणं अपेक्षित होतं। इथले स्थानिक आमदार आहेत शिवसेनेचे महेंद्र थोरवे। या कार्यशाळेला स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांना निमंत्रणही देण्यात आलं होतं। मात्र आमदार साहेबांच्या ऐवजी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे पुतणे प्रसाद थोरवे। आता आमदार साहेबांचे पुतणे आमदारांऐवजी कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्याच्या पुढे जाऊन महेंद्र थोरवे यांचे पुतणे प्रसाद थोरवे यांनी या कार्यक्रमात भाषणही ठोकलं आणि चक्क प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। आता आमदाराच्या पुतण्याला अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार कुणी दिला असा सवाल उपस्थित केला जातोय। यावरून महायुतीमधीलच नेत्यांनी आमदार थोरवेंवर निशाणा साधलाय। राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्ष रंजना धुळे यांनी यावरून आमदार थोरवे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय, तर अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी रंजना धुळे यांनी केली आहे। प्रसाद थोरवे यांच्याकडे कोणतंही शासकीय पद नसताना केवळ ते विद्यमान आमदारांचे पुतणे आहेत आणि एका राजकीय पक्षाचे पुढारी आहेत, म्हणूनच त्यांना या कार्यक्रमाला बोलवलं गेलं का असा प्रश्न मी गटविकास अधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना या माध्यमातून विचारत आहे। या कार्यक्रमाची तसेच त्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी आणि जे उपस्थित अधिकारी श्री पाटील त्याचबरोबर पाठारे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी या माध्यमातून करत आहे। कुणीही येतो आणि कुणाच्याही खुर्चीवर बसतो असं म्हणत पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महेंद्र थोरवे यांच्यावर निशाणा साधलाय, तर अनेक मंत्र्यांच्या जागेवर पीए बैठका घेत असल्याचा आरोपही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। तर कोणी कोणाची खुर्ची कोणावर कोणीही बसतं काय मोठं। अनेक मंत्र्यांच्या जागी त्यांचे पीए जाऊन बसून मीटिंग घेतात। आता सिनियर IAS ऑफिसर म्हणतात, ते हसत म्हणतात की म्हणाले जितेंद्र आव्हाडची काय परिस्थिती आली, मंत्री राहायला बाजूला मंत्र्याचा पीए येतो आणि मीटिंग घेतो। म्हणजे आता आम्ही ऐकायचो कोणाचं, मंत्र्याचं की मंत्र्याच्या पीएचं? नावासकट सांगू शकेन, मला त्याच्यात जायचं नाही। आमदार महेंद्र थोरवे यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचा पुतण्या प्रति आमदार झाल्याचं पाहायला मिळालं। कोणतंही अधिकाराचं पद नसताना अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार आमदार थोरवेंच्या पुतण्याला कुणी दिला असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। समृद्धी कोल्हे, झी 24 तास, कर्जत, रायगड।